राहील ना? कोण लक्ष देईल याच्याकडे? कोण करेल याचा सांभाळ? न जाणो हा जन्माला आल्यापासून किती संकट आले आणि त्या संकटांना दूर करण्यासाठी काय काय केलं, हा विचार फक्त एखादी आईच करू शकते. कारण जोपर्यंत आई आहे तोपर्यंत बालकाचा सांभाळ केला जातो. आई नसेल, छत्र जर आईचं हरवलं तर त्या बाळासाठी कुणीच नसते. ज्या मुलाला, ज्या बाळाला आई नसते, शाळेत जातो, घरी येतो, विचार करतो आई असली असती तर सुंदर कपडे स्वच्छ धुवून माझ्या अंगामध्ये घातले असते. आई असली असती तर आवडणारे पदार्थ बनवून माझ्या टिफिन मध्ये, माझ्या डब्यामध्ये दिले असते. मी का जेवलो नाही म्हणून घरी आल्यानंतर तिने विचारलं असतं की डबा का घरी आणला, का जेवला नाहीस? आई असती तर केसांना तेल का लावलं नाही म्हणून विचारलं असतं. आज का जेवला नाही म्हणून विचारलं असतं. काय शिकवलं शाळेमध्ये विचारलं असतं. पण आई नाही ना, कोण बघतंय, कोण लक्ष ठेवतं? ते बालक स्वर्गाला गेलेल्या आईला विचारतं, आई का सोडून गेली स्वर्गाला? तू असती तर जीवन काहीतरी कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण बघेल तुझ्या बाळाला? कशाला गेली आई तू स्वर्गाला, तुझ्या आई
जीवनामध्ये आई महत्वाची आहे. आई आहे तोपर्यंत माहेर आहे. आई नाही तर माहेर सुद्धा संपून जाते. आई आहे तोपर्यंत कधी माहेराला जाईन, कधी आईला भेटेन, याचा आनंद मुलीच्या जीवनामध्ये असतो. माहेरी जरी गेलेत तरी माहेरी गेल्यानंतर मुलगी कितीही जरी श्रीमंत असली तरी सुद्धा आई त्या मुलीला जाताना काही न काही देते. मुली एवढे पापड तरी घेऊन जा, तुला आवडतात ना माझ्या हाताचे पापड. ही वस्तू तुझ्यासाठी ठेवली आहे, तुला आवडतं ना माझ्या हाताचं लोणचं, एवढं तरी घेऊन जा. तुला माझी ही साडी आवडायची ना, तुला घेऊन. मुलगी कितीही श्रीमंत असली, मुलगी जर म्हटली आई अगं माझ्याकडे सगळं काही आहे, पण तरी सुद्धा आई 2-4 वस्तू तिच्या पिशवीत टाकल्याशिवाय राहत नाही. कारण ती आई असते. जोपर्यंत आई असते तोपर्यंत माहेरची पिशवी कधीही सासरला जाताना रिकामी जात नाही. एकदा की आई गेली, माहेरी आलं तरी सुद्धा घरात पाऊल टाकल्याबरोबर आधी प्रश्न पडतो, ती कुठे गेली. ती जर असती तर धावत आली असती, मुलांना धरलं असतं, पटापट पापा घेतला असता. पण ती नाही ना. थांबण्याची इच्छा होत नाही महाराज. कारण आई आहे तोपर्यंत माहेर आहे. आई आहे तोपर्यंत सुखदुःखाची चर्चा केली जाते. बरी आहेस ना म्हणून फोनवर विचारलं जात. जेवली की नाही, तब्येत कशी आहे म्हणून विचारलं जात. मुलं त्रास तर देत नाही ना. नको त्या गोष्टीची चिंता करत बसू नको, सगळं काही बरं होईल, आहे ना आम्ही तोपर्यंत तू चिंता करू नको, हे बोलणारा शब्द आईच्या मुखातून बाहेर पडतो. आईच्या मुखातूनच काही शब्द बाहेर पडत असतात. लबों पे उसके कभी बद्दुआ नहीं होती, एक माँ है जो कभी खपा नहीं होती. चांगले वागले मुलं, वाईट वागले तरी सुद्धा ज्यांच्या अंतकरणातून भक्त आशीर्वाद बाहेर पडतो त्यांना आई आणि बाप म्हणतात. जोपर्यंत तो येते आहेत तोपर्यंत छत्र आहे, सुखाची सावली आहे. एकदा की ते गेले की सुखाची सावली संपून जाते महाराज. आई विचार करते, हा गेल्यानंतर कोण बघेल, याच्याकडे संकट आले तर कसे दूर होतील. कारण आईला माहित नाही हा किती सामर्थ्यवान आहे.